चला मंडळी, आज आपण करणार आहोत एकदम चटपटीत, अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक कोबीची पचडी। अगदी कमी साहित्यात झटपट तयार होणारी ही चटकमटक पचडी उन्हाळ्यात आवर्जून खायलाच हवी। पचडी करण्यासाठी इथं मी हिरवागार ताजा गावठी कोबी घेतलेला आहे। वजनाने हा 400 ग्रॅम आहे आणि एवढ्या कोबीची पचडी 4 ते 5 लोकांना व्यवस्थित पुरेल। कोबी मिठाच्या पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलाय आणि आता आपण हा ओबडधोबड कापून घेऊया। कोबीच्या आतला हा कठीण भाग या पद्धतीने काढून घ्यायचा, कारण हा फार उग्र असतो। हा बघा, हा असा मस्त भरलेला हिरवागार गावठी कोबी तुलनेने कमी उग्र असतो। पांढरा कोबी फार जास्त उग्र असतो। एका कोबीचे तुकडे करून झालेले आहेत, दुसऱ्याचा सुद्धा शेंडा काढून हे असे तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे तुकडे आपल्याला मिक्सर मधनं पल्स मोडवर फिरवून घ्यायचेत। मिक्सर मधून दरदरीत काढलेला कोबी मोठ्या बाउल मध्ये काढून घेतलाय। आपण पल्स मोडवर फिरवल्यामुळे त्याची अगदी चटणी होत नाही, हे असे बारीक बारीक चंक्स तसेच राहतात आणि हे असं केल्यामुळे कोबी किसायचे कष्ट कमी होतात। आता यात घालायचं आहे 3 टेबलस्पून खमंग भाजलेल्या शेंगदाण्यांचं भरड कूट, 1 टीस्पून साखर, 1 टीस्पून मीठ आणि 1 लिंबाचा रस पिळायचा आहे। आता आपण पचडीला वरून फोडणी देणार आहोत। त्यासाठी इथं मी कढल्यात 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलंय। तेल गरम झालं की यात घालायची आहे अर्धा टीस्पून मोहरी आणि 1 टीस्पून जिरे। जिरे मोहरी तडतडले की घालायची आहे पाव टीस्पून हळद आणि अर्धा टीस्पून हिंग। या पचडीला हिंग थोडा जास्तीचाच लागतो। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालूया आणि इथं मी 2 मिरच्या अशा स्लिट करून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, त्या सुद्धा फोडणीत घालायच्या आहेत। आणि आता ही मस्त खमंग चुरचुरीत फोडणी पचडीवर ओतूया। वरून ताजी हिरवी कोथिंबीर घालूया। तुम्हाला आवडत असेल तर इथं 2 चमचे ओल्या नारळाचा चव घातलात तरीही चालेल। आणि हे आहे पचडीत घालायचं आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट। 2 टेबलस्पून मेथकूट घातलेलं आहे। मेथकुटामुळे पचडीला खमंग चव येते आणि पचडी मिळून येते, तिला पाणी सुटत नाही। हे मी घरी तयार केलेलं मेथकूट आहे। मेथकुटाची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्यावर सुद्धा व्हिडिओ नक्की बनवेन। आणि आपली आंबट गोड तिखट चटपटीत पचडी तयार आहे। ही पचडी वरण भात, पोळी, फुलके, भाकरी कशाबरोबरही छान लागते। टिफिन साठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे। आपण यात मेथकूट घातलेलं असल्यामुळे पचडीला डब्यात अजिबात पाणी सुटत नाही। तोंडाला चव नसेल किंवा एखाद्या वेळेस भाजी करायचा कंटाळा आला तर ही कोबीची पचडी नक्की ट्राय करून बघा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडेल याची मी 100% खात्री देते। पचडी सर्व करताना मी बाउलच्या आजूबाजूला कोबीची पानं लावलेली आहेत, त्यामुळे प्रेझेंटेशन सुद्धा छान वाटतं। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर त्याला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।